पोरं किती उड्या मारून खेळायला बघा, भारी आहे काय. पैसे 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 म्हणत जाऊ नको, लक्षात ठेव, माणसापेक्षा पैसा मोठा नसतोय. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग जरा लेटनं चालू केले. आंघोळ जण करून रेडी झालो. मस्तपैकी देवाची पूजा त्यांनी झाली. आज आहे सोमवार, तर जायचं आपल्याला देवाला. तर मस्तपैकी आता ब्रेकफास्ट पण करून घेऊया आणि जाऊया देवाचं दर्शन करायला. आता सगळं चेंज करून घेतलं आहे. आता जायचं देवाला आपल्याला, जाऊया मस्तपैकी. 11:15 वाजून गेलेले आहेत. एक 10-20 मिनटात पोचते आपण तिथं. भेटूया आता डायरेक्ट मंदिरमध्ये. मित्रांनो ते विहिरी किती आहेत बघा. एक इकडे पाठीमागे गेल्या, 2-3 झाली. कसला व्ह्यू भारी आहे बघा इथं. गावाचं नाव जनवाड आहे. एकदम म्हणजे एकदम भारी, एकदम भाटते एकदम. नारळाची झाडं कशी लावल्यात बघा, भारी एका वळीनं. इकडे पण आहेत बघा, 2 आजा मस्तपैकी बसल्यात. पाणी पण चालू आहे कसलं भारी. असं काट्या का बांधतात मित्रांनो, सांगा मला कमेंटमध्ये सांगा. असं काट्या का बांधतात ह्या. इकडे बघा ऊस कसला लावला आहे भारी. सगळा ऊसच ऊस आहे. मध्ये केळी पण आहे. हे बघा केळीची बाग आहे बघा. ही केळीची बाग आहे. इथला ऊसाचा फळ झाड आहे वाटतं. आता इथं नवीन ऊस लावणार नांगरून. तर मित्रांनो पोचले बघा मंदिरात. हे मंदिर आहे जनवाडचं. आणि देवाचा घोडा आहे बघा. गेल्या ब्लॉगमध्ये पण दाखवले मी, पण बघा आता. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झाले. आता चालले घरला. दर्शन त्याने घेऊन मस्तपैकी घरात पोचलोय. तर आता झाल्या वेळ जेवायची. जर आम्हाला यायला वेळ जाऊ बघा, कामावर राहून जेवाय पण चालू केलं आहे. हसायला आहे बघा. तर मित्रांनो 26 जानेवारी आहे. तुम्हाला सगळ्यांनी हॅपी इंडिपेंडन्स डे. पांढरा शर्ट टाकला आणला नाहीस? तू घालणार होतस काय? कसले पैसे? अरे किती असं माहिती रे तुझ्याकडं? नाही काय, किती किती आहे, किती हजार, किती लाख आहे तुझ्याकडं? आता तू पैशावर उड्या मारतोस तू, पैसे पैसे म्हणून. हा पैसे काय कुठं देणार आहे? कोण मग तुझ्या पैशाच्या ह्याच्यावर मी शर्ट आणणार आहे. तू दिला पैसे दिले सांग. पैसे मी शर्टाला पैसे दिले नाही कधी तुला? असंच मोठा झालायस तू. शर्टा पैसे दिले अरे शर्ट घेताना पैसे दिले मला तू. काय हे काय करताय? कधी तू काय जन्मल्यापासून काय पैसे देऊनच काय हे करायलास, काय कपडे घालायला लागलायस? हा अरे बेट्या, आवडी शर्ट मध्ये दिल्यास काय काय शर्ट दिल्यास? आवडीचं शर्ट तिथे गेल्यानंतर म्हणतोस की मम्मी ही घेऊ काय? म्हणाले नाही असं घेते बहिण तसं घेते. अरे बापरे, म्हणून ह्या वेळेला मी पाठीमागच होतो. कुठलं घ्यायचं घ्या म्हणून म्हटलं. घेतल्यावर काय म्हणजे असं डोळे वेळ करते बाहेर अरे ना मी कशाला आमच्या म्हणतो? मनानं. तू घालणार, तू शर्ट पॅन्ट घालणार का मी घालतोय? हा मला घालायचे कपडे. चपाती खायचं विषय का बदलतेस? हा पैसे 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 म्हणत जाऊ नको, लक्षात ठेव, माणसापेक्षा पैसा मोठा नसतोय. हा पैसा सगळा पैसा आहे तर सगळा आहे. पहिला कपडे जरा चेंज करूया आणि जेवून घेऊया. जेवायला काय बघा, सॅलड पहिला संपवायचं आपल्याला. प्लेट 1 प्लेट 2. प्लेट 1 पहिला संपवायची आहे. वजन वाढले नाही जास्त. आणि हे काय जेवण झाल्यावर खाल्लं तर चालेल, जेवणाला खाल्लं तर चालते. कलिंगडाचं तुकडा आहे. हे कच्चं वांग कांदा टमॅटो मिळून भाजी. ही भाजी लई भारी लागते. चपाती, पनीरची भाजी आहेत. एक व्हेज आणि व्हेज मिक्स आणि एक पनीरची भाजी आहे. हे ताट लपवायला आहे बघा दाखवून. आज काय मम्मीचा उपवास आहे. आज मला ताटात शाबू दिसले नसतील.
आता लगेच घालायला बघा शाबू. काय ह्याच्यात आता तुम्हाला 4 दाणे दिसले असते शाबूचे. या चला बघा. का घातली नव्हती शाबू मग? तू अजून बसायचं होतं जेवायला. चला तर मित्रांनो जेवून घेऊया आता. चला तर मित्रांनो आता मस्तपैकी अचानक ठरले डीमार्टमध्ये चाललोय सगळी. चला तर जाऊन येऊ. तर मित्रांनो बघा डीमार्टमध्ये आलोय आणि मम्मी शेंगदाणे घ्यायला. तिकडे पप्पा आता साखर घेतली. आज 26 जानेवारी असल्यामुळं लई गर्दी आहे बघा डीमार्टमध्ये. पहिला सगळं आपलं ग्रोसरीचं सामान घेऊन या. डाळ शेंगदाणा साखर वगैरे. तर आता आले डाळीच्या विभागाला. आता बहुतेक हे गरम मसाला घ्यायला तिने. भाऊ पण आलाय बघा डीमार्टमध्ये. कामावर याला इकडेच बोलून घेतले. हे काय मी ते बाटल्याच्या इथे शिरते बघा. हा काय बाटल्या घेऊन जाते सारखं इथनं. बाटली घ्यायलाच काय. आता मम्मीला फ्रेंच पाहिजे म्हणून हे घ्यायला बघा शुभम. स्माइलीचं घेतलं वाटतं. हे पाहिजे. आता सगळे वेळ झाला बिलिंगची. एवढं सगळं भरल्या ट्रॉली. चला बिल करून घेऊया. आता आपला झाला आहे बाजार करून. कसं आहे शक्यतो आम्ही किराणामालाच्या दुकानात बाजार करतोय. तर बघूया म्हटलं डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये मोठंच गाणं लागलं. तर चला घेतला आहे आता बाजार. मस्तपैकी गाडी लावली इथं पार्किंगला. पार्किंगची गाडी आणूया आणि जाऊन सगळ्या पिशव्या वगैरे घेऊया आणि जाऊया घरी. आपली गाडी इथं आहे. मस्तपैकी घरात पोचलोय. लय वैताग आला आता. हे लोणचं आहे शिवम. वेगवेगळ्या प्रकारचं. चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे समाप्त करूया. भेटे वगैरे ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गोळ्या की परवाची बाय.